तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं महाराष्ट्रातील महिलांचं या ठिकाणी स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना याविषयी अशी अपडेट आलेली आहे की बऱ्याच महिलांना या ठिकाणी हप्ते पडत नाहीत। सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून देखील महिलांच्या खात्यावरती नाही आलेला आहे। मग त्या महिलांनी काय करायचं हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल। सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांचा अजून देखील जर तुमच्या खात्यावरती आला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल की तुमचा हप्ता का आला नाही। कारण KYC काय आहे, KYC देखील महिलांना या ठिकाणी करायचे आहे, ते देखील काय आपण सर्व बाबी एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजना। आता बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र देखील झालेल्या आहेत। अपात्र महिलांना या ठिकाणी हप्ते इथून पुढे भेटणारे नाहीत, हे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे। जरी देखील तुम्ही परत फॉर्म वगैरे भरला तरी तुम्हाला परत तुमचा फॉर्म अप्रूव्ह देखील केला जाणार नाही। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा आहे की दादा, आम्ही अपात्र झालो आहोत, तर मग आमचे हप्ते पडलेले आहेत ते वापस घेणार का सरकार? तर लाडक्या बहिणींनो, तुमचा एकही रुपया वापस घेतला जाणार नाही। परंतु इथून पुढे जे पुढचे हप्ते आहेत, सप्टेंबर ऑक्टोबर वगैरे सर्व हप्ते आहेत ते तुम्हाला इथून पुढे भेटणारे नाहीत। फक्त तुमचा हप्ता रुकलेला आहे ते सप्टेंबर महिन्याचा। तर हप्ता रुकण्यास का रुकलेला आहे? कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळे या ठिकाणी हप्ते पडण्यास उशीर होत आहेत। छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच महिला अपात्र देखील झालेल्या आहेत। मग अपात्र महिलांना या ठिकाणी हप्ते भेटणार नाहीत। आता बऱ्याच महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता पडलेला नाही, त्या महिलांनी काय करायचं हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या या ठिकाणी सांगणार आहे। आता लाडक्या बहिणींनो, काळजीपूर्वक लक्षात द्या, KYC काय आहे? KYC तुम्हाला करायची आहे। जोपर्यंत तुम्ही KYC कंप्लीट करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला एकही हप्ता भेटणार नाही। काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे। आता सध्या तरी शिंदे सरकार 1500 रुपये देत आहे। त्यांनी आव्हान दिले होते की 1500 रुपयाहून 2100 रुपयाचं करायचं, परंतु अजून देखील त्यांनी काय हे घेतलेलं नाही। परंतु आता तुम्हाला 1500 रुपये सध्या तरी तुम्हाला भेटणारे आहेत। ते कधी भेटणार? जेव्हा तुम्ही KYC कंप्लीट करणार। तर आता KYC कंप्लीट करायचं कसं हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे। तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती KYC कंप्लीट करायची आहे। जोपर्यंत तुम्ही KYC करणार नाही तोपर्यंत पैसे तुम्हाला पडणार नाहीत। काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे। तुमची KYC कंप्लीट झालेली आहे का हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेत का हे देखील तुम्ही कमेंट करा। ज्या महिलांनी या ठिकाणी KYC कंप्लीट केलेली आहे अशा महिलांना 1500 रुपयांचा हप्ता त्यांच्या अकाउंटवरती सप्टेंबर महिन्याचा आलेला आहे। आता एक महिना लेट होत आहे, एक म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये टाकला जात आहे, ऑक्टोबर महिन्याचा त्या पुढच्या महिन्यामध्ये टाकला जात आहे। तसं का होत आहे? कारण की छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळे सरकार एक महिना या ठिकाणी लेट होत आहे। आता या महिन्यामध्ये तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की या महिन्यामध्ये दीपावलीचा सण आहे। दीपावलीच्या सणानिमित्त या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता लवकरात लवकर शिंदे सरकार टाकणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक काम करायचं आहे, जोपर्यंत तुम्ही KYC कंप्लीट करणार आहे तोपर्यंत पैसे येणार नाहीत, हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे। तुमची एकदाची KYC कंप्लीट झाल्याच्या नंतर हे पैसे तुम्हाला 100% तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील। त्यामुळे तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही KYC कंप्लीट करा। KYC कशी कंप्लीट करायचं हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या सांगतो। KYC अशी कंप्लीट करायचे, तुमची संबंधित बँकशी जाऊन तुमचं आधार कार्ड या ठिकाणी अपडेट करायचं आहे। थंब वगैरे लावून KYC कंप्लीट करून घ्यायचे आहे। KYC कंप्लीट केल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटवरती 1500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती टाकला जाईल, यात काही शंका नाही। फक्त तुम्ही KYC कंप्लीट करा, पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील। आता अपात्र महिलांना पैसे तर भेटणार नाहीत, परंतु ज्या पात्र महिला आहेत अशा पात्र महिलांना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ज्या महिलांची KYC कंप्लीट झालेली आहे अशा महिलांना पैसे आलेले आहेत। आता तुमची KYC कंप्लीट झालेली असेल तर तुम्हाला पैसे आलेच असतील, आणि जरी नाही आले तर या महिन्यामध्ये येऊन जातील। या महिन्यामध्ये दीपावलीच्या सणानिमित्त या ठिकाणी सरकार पैसे टाकत आहे। आपण पाठीमागचा जर डेटा अनालिसिस केला तर 2 महिन्याचे पैसे एकत्रित 3000 रुपये बऱ्याच वेळेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेले। सणासुदीचा मुहूर्त असल्यामुळे बऱ्याच वेळेला सरकार 2 हप्ते एकाच वेळी 3000 रुपये टाकत असतं। मग या ऑक्टोबर महिन्यामध्ये दीपावलीचा सण आहे, या सणानिमित्त पैसे सरकार टाकू शकतं का असा देखील प्रश्न लाडक्या बहिणींचा त्यांच्या मनामध्ये उद्भवत आहे। परंतु लाडक्या बहिणींना सध्या तरी तुम्हाला एकच हप्ता तुमच्या लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटून जाईल, यात काही शंका नाही। परंतु तुम्हाला KYC कंप्लीट करायचे आहे, तुम्ही KYC कंप्लीट करा, लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळून जातील। आता
सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असाच प्रश्न लाडक्या बहिणींचा सतत विचारत आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. 100% पैसे हे तुम्हाला भेटणारे आहेत. सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटणार आहे. येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटतील. SMS येईल आणि संबंधित बँकशी ॲपवरती जाऊन तुम्ही चेक देखील करू शकता की या ठिकाणी 1500 रुपयांचा हप्ता आलेला आहे म्हणून. फक्त तुम्हाला एक काम करायचं, KYC कंप्लीट करा. लवकरात लवकर हे पैसे तुम्हाला 1500 रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. आता तुम्ही कमेंट करा की पैसे तुम्हाला आलेले आहेत का. सप्टेंबर महिन्याचे ऑक्टोबर महिन्याचे तर पैसे आलेले नाहीत सध्या तरी. सप्टेंबर महिन्याचे पैसे या ठिकाणी सरकार टाकत आहे. तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेत का कमेंट करा. आता ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न देखील महिलांचा आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काळजी करायची गरज नाही. सप्टेंबर महिन्याचे पैसे पडल्याच्या नंतर ज्या महिलांची KYC कंप्लीट आहे, ज्या महिलांची KYC कंप्लीट झालेली आहे अशा महिलांना सप्टेंबर महिन्याचे पैसे पडलेले आहेत. मग ऑक्टोबर महिन्याचे पैसे लगेच तुमच्या खात्यावरती या महिन्यामध्ये टाकले जातील. कारण या महिन्यामध्ये दीपावलीचा सण आहे. त्या दीपावलीच्या सणानिमित्त हे पैसे सरकार तुमच्या अकाउंटवरती टाकत आहे. तर लवकरात लवकर हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील. तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. फक्त तुम्हाला काम करायचं KYC कंप्लीट करा. KYC कंप्लीट केल्याच्या नंतर हे पैसे तुम्हाला भेटून जाणार. आता स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आता गरजेचं आहे, अनिवार्य आहे की त्यांनी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी त्यांनी KYC केली पाहिजे, करायला हवी, तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत असं त्यांनी स्वतः ट्विट करत सांगितलेलं आहे. मग तुम्ही KYC कंप्लीट करा. हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.